नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण मार्च 2024 मधील चालू घडामोडी बघणार आहोत. मार्चमध्ये कोणकोणत्या घटना घडल्या त्याचा एक आढावा घेणार आहोत आपण. करिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला मग सुरुवात करूया आपण. पहिली घटना आहे सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती. नुकतेच राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. त्या लेखिका, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि व्याख्यात्या अशी त्यांची काय आहे ओळख आहे. तसेच ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासूबाई आणि इन्फोसिसचे संस्थापक आहेत नारायण मूर्ती त्यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांनी 30 पेक्षा अधिक पुस्तकांचे लिखाण केलेले आहे. प्रश्न येऊ शकतो, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी कोण? तसेच त्यांनी किती पुस्तकांचे लेखन केले ते पण येऊ शकतो. तसेच टेक्नो कंपनीत निवड झालेल्या पहिल्या महिला अभियंता कोण? म्हणून सुधा मूर्ती यांच्यावर प्रश्न येऊ शकतात. सुधा मूर्तींनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर बघूया, भारतीय संविधानातील अनुच्छेद 83 नुसार राष्ट्रपतींना राज्यसभेवर 245 जागांपैकी 12 सदस्यांना नामनिर्देशित करण्याचे अधिकार असतात. आणि हे जे सदस्य असतात हे साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रातील विशेष ज्ञान आणि अनुभव असणाऱ्या 12 व्यक्तींना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना संविधानाने दिलेला आहे. संविधानातील अनुच्छेद क्रमांक 83 नुसार 12 सदस्य राष्ट्रपती निवडू शकतात. आता हे 12 सदस्य कोण कोण आहेत? सुधा मूर्ती, पी.टी. उषा, वीरेंद्र हेगडे, रंजन गोगोई, सोनल मानसिंग, महेश जेठमलाई, राम शकल, इलैया राजा, गुलाम अली, सतनाम सिंग सिंधू, राकेश सिन्हा आणि विजेंद्र प्रसाद असे हे 12 जणांची राष्ट्रपतीद्वारे राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतरची घटना आहे नवीन निवडणूक आयुक्त. नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झालेली आहे. त्याविषयी बघूया आपण. मार्च 2024 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये इतिहास तज्ज्ञ सुखबीर सिंग संधू जे पंजाबचे आहे आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ ज्ञानेश कुमार जे केरळचे आहे यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयुक्त म्हणून सुखबीर सिंग सिंधू आणि ज्ञानेश्वर कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य निवडणूक आयोग राजीव कुमार मुख्य निवडणूक आयुक्तासह अन्य 2 आयुक्त असतात. ते 2 आयुक्त आहेत सुखबीर सिंग सिंधू आणि ज्ञानेश्वर कुमार. मुख्य निवडणूक आयोग जो आहे त्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. आणि त्यांना जे मदत करायला 2 जण आहेत ते आहे सुधीर सिंग सिंधू आणि ज्ञानेश्वर कुमार. अनुप पांडे आणि अरुण गोयल यांच्या रिक्त झालेल्या पदानंतर नवीन आयुक्तांची निवड करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तिसरी घटना आहे मिस वर्ल्ड जगतसुंदरी 2024. मिस वर्ल्ड जगतसुंदरी ही स्पर्धा 9 मार्च 2024ला मुंबई येथे पार पडली. यावर्षी जी स्पर्धा झाली ती 71व्या क्रमांकाची स्पर्धा होती. भारतामध्ये याआधी 1996ला बंगळुरू येथे म्हणजे 28 वर्षाआधी ही स्पर्धा भरली होती. त्यानंतर आता 2024ला ही स्पर्धा भारतात महाराष्ट्रातील मुंबई येथे पार पडली. यामध्ये एकूण 112 देशांनी भाग घेतला होता. 112 देशांनी भाग घेतला होता. 2024ची मिस वर्ल्ड आहे क्रिस्टिना प्लिस्कोव्हा.
क्रिस्टिना पिस्कोवा झेक रिपब्लिक या देशाची आहे. ती यावर्षीची मिस वर्ल्ड ठरलेली आहे. यामध्ये उपविजेती ठरली आहे मिस लेबनॉन यास्मिन झिटून. मिस लेबनॉन यास्मिन झिटून ही फर्स्ट रनर अप म्हणजे उपविजेती ठरलेली आहे. तर भारताचं प्रतिनिधित्व यात कोणी केलं होतं? तर सिनी शेट्टीने केले होते. त्यानंतर भारताने मिस वर्ल्ड ही स्पर्धा 6 वेळा जिंकली आहे. पहिल्यांदा 1966ला रीटा फारिया या मिस वर्ल्ड झाल्या होत्या. त्यानंतर ऐश्वर्या राय 1994ला, 1997ला डायना हेडन मिस वर्ल्ड झाल्या, युक्ता मुखी 1999ला, त्यानंतर प्रियंका चोपडा 2000मध्ये मिस वर्ल्ड झाल्या, त्यानंतर मनुश्री शिल्लर 2017मध्ये मिस वर्ल्ड बनल्या. अशा एकूण 6 वेळा भारताने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यानंतरची घटना आहे अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन. देशातील पाण्याखालून जाणाऱ्या पहिल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कधी केले? 6 मार्च 2024 रोजी केले. पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरात एस्प्लॅनेड हावडा मैदान भागात ही मेट्रो हुगळी नदीतील पाण्याखालून बांधलेल्या बोगद्यातून धावणार आहे. इम्पॉर्टंट आहे. हुगळी नदीतील पाण्याखालून जो बोगदा बांधलाय त्यातून ही पहिली मेट्रो धावणार आहे आणि ही सर्वात पहिली देशातली पहिली मेट्रो आहे जी एवढ्या जमिनीच्या खालून बांधलेली आहे. मेट्रोच्या मार्गाची लांबी 16.6 किलोमीटर आहे आणि त्यातील जो बोगदा आहे भुयारी मार्ग तो 10.8 किलोमीटर अंतराचा आहे. हावडा मेट्रो स्टेशन जमिनीखालून 32 मीटर खोल बांधलेले आहे. इतक्या खोल बांधलेले देशातील पहिलेच मेट्रो रेल्वे स्टेशन आहे. भारतातील पहिली वॉटर मेट्रो केरळमध्ये 25 एप्रिल 2023मध्ये सुरू करण्यात आली होती आणि वॉटर मेट्रोमध्ये पाण्याखालून भुयारातून जाणारी ही पहिली मेट्रो आता त्याचं उद्घाटन करणार आहेत. पहिली पाण्यातली मेट्रो केरळमध्ये 25 एप्रिल 2023ला आणि पाण्याखालून बोगद्यातून जाणारी पश्चिम बंगालमध्ये कोलकाता शहरात. त्यानंतरची घटना आहे AI शिक्षिका आयरिस. तिरुअनंतपुरम केरळमधील तिरुअनंतपुरम येथे KT सिटी उच्च माध्यमिक शाळेने मेकर्स लॅब एज्युकेशन कंपनीच्या सहाय्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह AIM तंत्रज्ञानाच्या मदतीने आयरिसची निर्मिती केली. आयरिस ही एक ह्युमनॉइड रोबो आहे जिचे बाह्य रंगरूप आणि स्वरूप मानवी आहे, मानवासारखे आहे, पण ते एक AI रोबोट आहे. रोबोटला मानवाचे रूप देण्यात आलेले आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने धडे गिरवत असलेले केरळ हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. AIच्या मदतीने किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने धडे गिरवत असलेले पहिलं राज्य कोणतं? तर केरळ. नीती आयोगाच्या 2021मध्ये सुरू केलेल्या अटल टिंकरिंग लॅब अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला. आयरिसचे वैशिष्ट्यांवर एखादा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. आयरिसचे वैशिष्ट्य 3 वेगवेगळ्या भाषेत शिकविते, किचकट प्रश्नाचे उत्तर दिले जाते, नवतंत्रज्ञान आणि AI बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते, व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने संवादात्मक शिक्षणावर भर देते. आयरिस नॉलेज बेसचे ChatGPT सारख्या प्रोग्रामिंगने तयार करण्यात आले आहे. आयरिसचा नॉलेज बेस हे ChatGPT सारख्या प्रोग्रामिंगने तयार करण्यात आलेले आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन टॉपिक आहे, याच्यावर क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. यानंतर आहे सरस्वती सन्मान 2023. 2023चा सरस्वती सन्मान पुरस्कार हा प्रभा वर्मा यांना मिळाला. प्रभा वर्मा ह्या केरळच्या आहे. यांना
त्यांची कादंबरी रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी हा सन्मान जाहीर करण्यात आला. मल्हारी भाषेतील रौद्र सात्विकम या साहित्यकृतीला 22 वर्षानंतर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. म्हणजे 22 वर्षानंतर मल्हारी भाषेतील एका साहित्याला हा पुरस्कार मिळाला आहे. सरस्वती सन्मान पुरस्कार मिळाला आहे. यामुळे निवड समितीचे अध्यक्ष आहे अर्जुन कुमार सिकरी, जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. निवड समितीचे अध्यक्ष कोण? अर्जुन कुमार सिकरी. मग आता सरस्वती सन्मानाविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. या सन्मानाची सुरुवात 1991ला के फाउंडेशन द्वारे करण्यात आली आणि याला जो हा सन्मान दिला जातो के फाउंडेशन द्वारे दिला जातो. सरस्वती सन्मानचं स्वरूप 15 लाख रुपये आहे. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये सूचीबद्ध केलेल्या भारतातील 22 भाषांपैकी कोणत्याही भाषेसाठी उत्कृष्ट गद्य किंवा काव्यासाठी वार्षिक पुरस्कार दिला जातो. सरस्वती सन्मान हा पुरस्कार वार्षिक पुरस्कार आहे, दरवर्षी दिला जातो आणि जे भारतीय राज्यघटनेने 22 भाषा ग्राह्य धरलेल्या आहे किंवा ज्या 22 भाषांना मान्यता दिली आहे त्या भाषांपैकी कोणत्याही उत्कृष्ट गद्य पद्याला हा सन्मान दिला जातो. याचं स्वरूप आहे 15 लाख रुपये आणि याची सुरुवात 1991ला के फाउंडेशनद्वारे केलेली आहे. त्यानंतरची घटना आहे साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्काराची सुरुवात 1989ला झाली. याचं स्वरूप आहे 50,000 रुपये आणि साहित्य अकादमीद्वारे हा अनुवाद पुरस्कार दिला जातो. 2023चा हा पुरस्कार अभय सदावर्ते, नाशिकचे जे अभय सदावर्ते आहे त्यांना मिळाला आहे. त्यांना त्यांचं पुस्तक ब्राह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा, ब्राह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. सक्सेस मंत्रा ऑफ ब्रह्मोस या शिवतनु पिल्लई, नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, शिवतनु पिल्लई यांच्या इंग्रजी पुस्तक जे आहे ते सक्सेस मंत्रा ऑफ ब्रह्मोस या पुस्तकाच्या अनुवादासाठी सदावर्ते यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुस्तक 2021मध्येच राजहंस प्रकाशनमध्ये प्रस्तुत करण्यात आलं होतं, म्हणजे प्रकाशित झालं होतं. अभय सदावर्ते हे पेशाने काय आहे? औद्योगिक सल्लागार आहेत. औद्योगिक सल्लागार म्हणून अभय सदावर्ते यांचं काम आहे आणि त्यांचा अनुवाद हा छंद आहे. त्यांनी माझी गीता, राजीव आणि इंदिरा यांच्या सहवासात, भारत 2020, बखर, इस्रोच्या अग्निबाणाची, हेडली आणि मी ही अनुवादित पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांची. सदावर्ते यांची कोणकोणती पुस्तके प्रसिद्ध आहे? माझी गीता, राजीव आणि इंदिरा यांच्या सहवासात, भारत 2020, बखर, इस्रोच्या अग्निबाणाची आणि हेडली आणि मी हे पुस्तक त्यांची विशेष प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्व लक्षात ठेवा कारण की प्रश्न कुठूनही येऊ शकतो. चालू घडामोडीवर तर कशावरून प्रश्न विचारण याचा काही नेम नसतो. चला नंतरचं बघूया घटना. पुण्यभूषण पुरस्कार 2024. पुण्यभूषण 2024चा हा पुरस्कार डॉक्टर विजय भटकर यांना मिळालेला आहे. पुण्यभूषण फाउंडेशनद्वारे दिला जातो हा पुरस्कार आणि निवड समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर रघुनाथ माशेलकर. पुण्यभूषण फाउंडेशनद्वारे पुण्यभूषण पुरस्कार 2024चा हा डॉक्टर विजय भटकर यांना मिळाला आहे आणि याचे संस्थापक आहे सतीश देसाई आणि समितीचे अध्यक्ष आहे रघुनाथ माशेलकर. यावर्षीचा पुरस्कार क्रमांक होता 36वा आणि याचं स्वरूप काय आहे? 2 लाख रुपये याचं स्वरूप आहे. डॉक्टर विजय भटकर, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ, राम महासंगणकाचे जनक, पुण्यात सीडॅक संस्थेची स्थापना आणि
महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मश्री प्राप्त झालेले असं हे एक व्यक्तिमत्व आहे, डॉक्टर विजय भटकर. यांच्यावर प्रश्न विचारू शकतात. डॉक्टर विजय भटकर कोण आहेत? एक संगणक तज्ज्ञ आहे. राम महासंगणकाचे जनक आहे. इम्पॉर्टंट आहे, राम महासंगणकाचे जनक. सिडॅक संस्थेची स्थापना विजय भटकर. यांना महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. नंतरची घटना आहे, भूतानचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार नरेंद्र मोदींना प्रदान. भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले विदेशी शासक ठरले आहे. पुरस्काराचं नाव आहे ऑर्डर ऑफ दी डूक गॅल्पो नगाडग पेलगी खोरलो असं त्याचं नाव आहे. पुरस्काराचं नाव लक्षात ठेवा विद्यार्थी म्हणून. विद्यार्थी अति इम्पॉर्टंट नाव राहील हे परीक्षेच्या दृष्टीने. भूतानचा सर्वोच्च पुरस्कार आहे नागरी सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ दी डूक गॅल्पो आणि पहिले विदेशी शासक म्हणून नरेंद्र मोदी यांना तो देण्यात आलेला आहे. भूतानचे राज्य आहे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक. नाव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक. भूतानचा नरेंद्र मोदी यांनी शासकीय दौरा 22 आणि 23 मार्च 2024 केला. सदर पुरस्कार मोदींना डिसेंबर 2019 मध्ये जाहीर झाला होता. 2014 पंतप्रधान झाल्यावर पहिल्यांदा भूतानला भेट दिली होती. पुन्हा आता त्यांनी 19ला भेट दिली तेव्हा त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आणि 2024 मध्ये हा त्यांना प्रदान करण्यात आला. नंतरची ह्या घटना आहे वनतारा प्रकल्प. वनतारा प्रकल्प रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन द्वारा सुरू करण्यात आलेला वनतारा प्रकल्प हा जामनगर गुजरात येथे आहे आणि याचे संस्थापक आहे अनंत अंबानी. याचा वनतारा प्रकल्प सुरू करण्याचा मेन उद्देश आहे लुप्त होणाऱ्या प्रजातींचे रक्षण आणि जंगली जनावरांची सुटका करणे, त्यांचे पुनर्वसन आणि उपचार करणे. वनतारा प्रकल्प रिलायन्स फाउंडेशनचं त्याचे संस्थापक आहे अनंत अंबानी. सुरुवात कुठं करण्यात आली? गुजरातमधील जामनगर येथे. आणि उद्देश कोणता आहे? जे लुप्त होत आहे, जे जाती नष्ट होत आहे त्यांचं रक्षण करणे, संवर्धन करणे, त्यांच्यावर उपचार करणे, त्यांचं पुनर्वसन करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. जामनगर कॉम्प्लेक्समध्ये अक्षय ऊर्जेला चालना देऊन रिलायन्सने 2035 पर्यंत निव्वळ कार्बन झिरो कंपनी बनण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. वनतारा कार्यक्रमांतर्गत गेल्या काही वर्षात 200हून अधिक हत्ती, प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा प्रकल्प होय, जो जामनगर गुजरात येथे आहे. वनतारा हा शब्द वन आणि तारा या शब्दापासून घेतलेला आहे. याचा अर्थ जंगलाचा तारा असा होतो. वनतारा म्हणजे जंगलाचा तारा. यानंतर आहे सेला बोगदा. सेला बोगदाचे उद्घाटन 9 मार्च 2024 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन झाले होते 9 फरवरी 2019 आणि 9 मार्च 2024 याचं उद्घाटन करण्यात आलं. 1 एप्रिल 2024 पासून वाहतुकीस याची सुरुवात करण्यात आली. 1 एप्रिल पासून हे सार्वजनिक करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश राज्यात या सेला बोगद्याचे लोकार्पण केले. सेला बोगदा कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये. हा बोगदा 13,000 फूट उंच बांधण्यात आलेला आहे आणि सेला बोगदा हा जगातील सर्वाधिक लांबीचा जुडा बोगदा आहे. जुडा बोगदा कोणता? सेला बोगदा. आणि हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. 13,000 फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. या बोगद्यामुळे चीनच्या सीमेवरील हालचालीवर नजर ठेवता येणार आहे आणि जवानांना सीमेवर जाण्यास मदत होणार आहे. सर्व हंगामात सेवा पुरविणारा अरुणाचल प्रदेशातील तवांग या ठिकाणी हा बोगदा तयार करण्यात आला.
म्हणजेच अरुणाचल प्रदेशातील तवांग या ठिकाणी हा सेला बोगदा बांधण्यात आलेला आहे. जुड्या बोगद्यापैकी एक बोगदा 1003 मीटर तर दुसरा 1595 मीटर लांब आहे आणि त्याला 8.6 किलोमीटर लांबीचा अप्रोच लिंक रोड आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, कशासाठी बांधण्यात आला आणि याचा फायदा कोणता राहणार आहे? चीनच्या सीमेवरील हालचाली याच्यावर नजर ठेवता येणार आहे. चीनच्या हालचालीवर नजर ठेवता येणार आहे. नंतरचा आहे मानव विकास निर्देशांक 2022. मानव विकास निर्देशांक 2022चा तो 14 मार्च 2024ला जाहीर करण्यात आला आहे. निर्देशांकात भारताच्या स्थानात एका क्रमांकाची प्रगती झाली आहे. म्हणजेच भारत हा 2021 मध्ये 191 देशापैकी 135व्या क्रमांकावरचा भारत यावेळेस 134व्या क्रमांकावर आलेला आहे. भारताचा मानव विकास निर्देशांक मूल्य 2021 मधील 0.633 च्या तुलनेत 2022 मध्ये 0.644 प्रमाणात सुधारला आहे. 0.1 बघा किती प्रगतीवर भारत आहे. संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाचा ब्रेकिंग द ग्रिडलॉक रिइमेजिनिंग कोऑपरेशन इन ए पोलराइज्ड वर्ल्ड शीर्षकाचा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. कोणत्या नावाचं त्यांचा अहवाल आहे ते लक्षात ठेवा. भारताची कामगिरी म्हटलं तर आयुर्मानातील वाढ 67.2 वर्ष होतं तर 67.7 वर्ष झाले. शालेय शिक्षणाचं वर्ष 6.57 ते 12.7 आहे. एकूण राष्ट्रीय उत्पन्न $6,542 $6,951 झाला आहे. आणि लैंगिक असमानता निर्देशांक 122 होता तो 108 वर आलेला आहे. यानंतरची घटना आहे शक्तिपीठ महामार्गाची मंजुरी. मार्च 2024 मध्ये राज्य सरकारने नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यास मंजुरी दिली आहे. नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गास राज्य शासनाने मार्च 2024 मध्ये मंजुरी दिली आहे. हा मार्ग कुठून कुठे असणार आहे? पवनारवरून वर्धा ते पत्रादेवी बांद्रा म्हणजे सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग इथपर्यंत असणार आहे. म्हणजे नागपूर ते गोवा महामार्ग पवनार ते पत्रादेवी बांद्रा म्हणजे वर्धा ते सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत. याची एकूण लांबी 805 किलोमीटर म्हणजे राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग हा बनणार आहे. या महामार्गाचे वैशिष्ट्य म्हटलं तर शक्तिपीठ महामार्ग 12 जिल्ह्यातून जाणार आहे. 20 ठिकाणी इंटरचेंज होणार आहे. यामध्ये 48 मोठे पूल आणि 30 बोगदे असणार आहे. 8 रेल्वे क्रॉसिंग होणार आहे. यामध्ये 27,500 एकरातून हा महामार्ग जाणार आहे. याचं भूमिपूजन होणार आहे 2025 मध्ये आणि पूर्ण होईल हा 2030 मध्ये. नागपूरहून गोवा जाण्यास सध्या 18 तास लागतात तर हा महामार्ग झाल्यावर 8 तास लागणार आहे. 8,000 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येईल. महामार्ग 6 पदरी असणार आहे. यामध्ये कोणकोणते जिल्हे आहे बघा. 12 जिल्हे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे हे 12 जिल्हे असणार आहे. शक्तिपीठ महामार्गाने तीर्थक्षेत्र जोडणार आहे. 3 शक्तिपीठ हे 2 ज्योतिर्लिंग याच्यामध्ये येणार आहे. महामार्ग आहे कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेडची माहूरची रेणुका देवी असे शक्तिपीठही याला जोडले जाणार आहे. हा मार्ग औंढा नागनाथ आणि परडी वैजनाथ या ज्योतिर्लिंगांनाही जोडणार आहे. औंढा नागनाथ आणि परडी वैजनाथ यांना. तसेच या मंदिरांना पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नांदेडमधील गुरु गोविंदसिंग महाराजांचे गुरुद्वारा, सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर, सांगलीतील औदुंबर, कोल्हापूरचे नृसिंहवाडी आणि पट्टण कोडोली, सांगवड, कनेरी, आदमापूर,
आदी तीर्थक्षेत्रांना जोडण्यात येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. अति इम्पॉर्टंट आहे हे. यानंतरचं बघूया आपण राज्याचे चौथे महिला धोरण बघूया. 8 मार्च 2024 रोजी महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर केले. महाराष्ट्र राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी 8 मार्च 2024 रोजी महिला धोरण जाहीर केलं आहे. 1994 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले. त्यानंतर समोर आहे आतापर्यंतचे महिला धोरण. पहिले महिला धोरण ठरलं ते 1994ला. तेव्हा मुख्यमंत्री होते शरदराव पवार. नंतर 2001 मध्ये दुसरे महिला धोरण होते, त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख. तिसरं धोरण डायरेक्ट 2014ला जाहीर करण्यात आलं. त्यावेळेस मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. आणि आता चौथे महिला धोरण 2024 मध्ये जाहीर करण्यात आले आणि आताचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे. या चौथ्या महिला धोरणाची वैशिष्ट्य बघूया आपण. या काय धोरण? यापुढे अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे. कोणत्या महिला धोरणाद्वारे अधिकृत कागदांवर आईचे नाव लावणे बंधनकारक होणार आहे? चौथ्या धोरणाद्वारे. शासकीय तसेच खाजगी कंपन्यांनाही मातृत्व आणि पितृत्व रजा द्यावी लागेल असा प्रस्ताव आहे. यामध्ये सरकारी व खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गर्भवती महिलांसाठी घरून कामाला प्रोत्साहन देण्याची शिफारस यात करण्यात आलेली आहे. काय आहे हे महिला धोरण? चला बघूया आपण. यामध्ये आहे सर्व क्षेत्रात महिलांना समान संधी, रोजगार, स्वयंरोजगाराच्या समान संधी, संपत्तीत समान वाटा, आरोग्याच्या चांगल्या सुविधा, शासन प्रशासनात योग्य स्थान, अर्थसंकल्पात योग्य तरतूद, कौटुंबिक हिंसाचारापासून त्यांचं संरक्षण आणि उद्यमी महिलांसाठी मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे या महिला धोरणामध्ये तरतूद केला आहे. तसेच काही प्रमुख तरतुदी यामध्ये आहेत, त्या आपण बघूया आपण. कामगाराच्या निवृत्तीवेतनाचे पैसे त्याच्या मृत्यूनंतर आई वडील आणि पत्नी यांच्यात समान वाटप करण्यात येतील. क्रीडा, कला, व्यावसायिक आणि विज्ञान शिक्षणात महिला आणि मुलींसाठी 30% आरक्षण देण्यात आले आहे. मासिक पाळीच्या काळात ऊस तोडणी कामगार महिलांसाठी पगारी रजेची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे जर मासिक पाळी असेल तर त्या ऊस तोडणी कामगार जे आहेत ते घरी राहू शकतात आणि त्यांना त्यांची जे पगार आहे जो रोज आहे तो पण कापला जाणार नाही. तसेच कामगाराच्या निवृत्तीचे जे पैसे आहेत, जर कामगाराचा मृत्यू झाला तर आईवडिल आणि पत्नी यांच्या समान वाटप करण्यात येईल. म्हणजे आईवडिलांना एक हिस्सा आणि एक हिस्सा पत्नीला, असे 2 हिस्से त्याचे करण्यात येणार आहे. कामाच्या ठिकाणी मागणीनुसार पाळणाघर उपलब्ध करून देणे. जर लहान बाळ असेल तर त्यांच्याकरता पाळणाघर उपलब्ध करून देणे. लैंगिक छळ प्रतिबंधासाठी समिती स्थापन करणे. अशा कामाच्या ठिकाणी जो लैंगिक छळ होतो त्याला प्रतिबंध घालण्यासाठी समिती स्थापन करणे. सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्ष स्थापन करणे. काय आहे तरतूद? सर्व पोलीस मुख्यालयात भरोसा कक्ष स्थापन करणे. महिलांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी महिलांना हॉटेलसाठी स्थानिक करात 10% आणि व्यावसायिक करातून 10% सूट आणि महाराष्ट्र उद्योजक विकास महामंडळात 10% आरक्षण अशा तरतुदी यामध्ये सांगितल्या आहे. अशा पद्धतीने हे चौथं महिला धोरण आहे. म्हणजे महिलांना जर हॉटेल सुरू करायचं असेल तर स्थानिक करामध्ये 10% सवलत, व्यावसायिक कर जो आहे त्यामध्ये 10% सूट आणि महाराष्ट्र उद्योजक विकास महामंडळ 10% आरक्षण अशी तरतूद करण्यात आली आहे. जागतिक आनंदी निर्देशांक 2024. 20 मार्च रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक आनंद दिवसाचे आयोजन केले होते. या अहवालानुसार
143 देशांची समृद्धी मोजण्यासाठी 6 पॅरामीटर्सचा आधार घेऊन प्रश्न तयार करण्यात आले होते. यामध्ये 6 पॅरामीटर्स कोणते? देशाचा दरडोई GDP, सामाजिक सहकार्य, उदारमतवाद, औदार्य, सामाजिक स्वातंत्र्य, निरोगी जीवन आणि भ्रष्टाचार. हे 6 पॅरामीटर्सवर प्रश्न तयार करण्यात आले आणि त्यानुसार सर्वात आनंदी देश कोणता हे ठरविण्यात आले. तर यामध्ये सर्वात आनंदी देशाच्या यादीत पहिलं स्थान मिळवलं आहे फिनलँड या देशाने. फिनलँड या देशाने सलग 7व्यांदा आपलं पहिलं स्थान कायम ठेवलेलं आहे. आणि यामध्ये भारताचा क्रमांक लागतो 126वा, म्हणजे 143 देशामध्ये 126वा भारताचं स्थान आहे. भारताचा आनंदी मानांकन आहे 4.054. भारताचा आनंदी मानांकन आहे 4.054. सर्वात आनंदी पहिले 3 देश कोणते? फिनलँड, याचं 7.344 एवढा मानांकन आहे. त्यानंतर डेन्मार्क, त्याचा 7.583 मानांकन आहे. आणि आईसलँड आहे, त्याचं मानांकन आहे 7.552. आणि सर्वात कमी आनंदी देश म्हटले तर त्यामध्ये येतात अफगाणिस्तान, लेबनान आणि लिसोटो. हे 3 देश सर्वात कमी आनंदी देश म्हणून ग्राह्य धरलेले आहेत. त्यानंतरची घटना आहे T+0 प्रणाली. भांडवली बाजारात सहभाग, खरेदी विक्रीची व्यवहार पूर्णतः एका दिवसात पूर्ण करणाऱ्या नव्या T+0 व्यवहार प्रणालीची सुरुवात 28 मार्च 2024 पासून केली. म्हणजे आपण जे देवाणघेवाण करतो, जे भांडवली मालमत्ता घेतो, त्याला 2 दिवस लागायचे, 3 दिवस लागायचे. आता ही T+0 प्रणाली सुरू केली, ती एका दिवसातच आपला पूर्ण खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण करून देते. त्यासाठी पात्र असलेल्या 25 कंपन्यांची यादी मुंबई शहर बाजाराकडून जाहीर करण्यात आली. या नवीन प्रणालीमुळे T+0 खरेदी विक्रीची एका दिवसातच व्यवहार पूर्णता होणार आहे. पूर्वी ती व्यवहार पूर्णता दुसऱ्या दिवशी पूर्ण होत असेल, आता ती एका दिवसातच पूर्ण होणार आहे. चला नेक्स्ट हे बघूया, आबेल पुरस्कार. आबेल पुरस्कार 2024. 2024चा आबेल पुरस्कार हा मिशेल टालाग्रँड, फ्रेंच गणितज्ञ आहे मिशेल टालाग्रँड, यांना जाहीर झाला आहे. संभाव्यता सिद्धांत आणि कार्यात्मक विश्लेषणासाठी त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संभाव्यता सिद्धांत आणि कार्यात्मक विश्लेषणासाठी त्यांना गणित या विषयासाठी मिशेल टालाग्रँड हे फ्रेंच गणितज्ञ, त्यांना हा पुरस्कार आबेल पुरस्कार देण्यात आला आहे. गणितातील नोबेल म्हणजेच आबेल पुरस्कार असेही म्हटले जाते. या पुरस्काराची सुरुवात 2003 मध्ये करण्यात आली होती. नॉर्वेजियन गणितज्ञ निल्स हेन्रिक आबेल यांच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे. इम्पॉर्टंट आहे, प्रश्न येऊ शकतो. नॉर्वेजियन गणितज्ञ निल्स हेन्रिक आबेल यांच्या नावावरून आबेल पुरस्कार देण्यात येतो. या आबेल पुरस्काराची रक्कम आहे 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर. आबेल पुरस्कार जिंकणारे एकमेव भारतीय कोण आहे? श्रीनिवास S.R. वर्धन. आणि आबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला कोण आहे? कॅरेन उहलेनबेक एबेल. नावं लक्षात ठेवा, नावं लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, व्हिडिओ पॉज करून पुन्हा बघा, ऐका, लक्षात ठेवा. आबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव भारतीय श्रीनिवास S.R. वर्धन. आणि आबेल पुरस्कार जिंकणारी एकमेव महिला कोण असेल तर कॅरेन उहलेनबेक एबेल हे त्यांचं नाव आहे. त्यानंतरची घटना घडली आहे मार्चमध्ये, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग पुरस्कार. याच्याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया आपण. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना ही 12 ऑक्टोबर 1993ला नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आली होती. त्याचं घोषवाक्य होतं सर्वे भवन्तु सुखिनः. आणि याचे अध्यक्ष अरुण मिश्राजी.
सदस्य आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे, राजीव जैन आणि विजया भारती सयानी. मर्यादित वेळेत संक्षिप्तपणे प्रभावी संदेश पोहोचवण्यासाठी लघुपट हे अतिशय प्रभावी साधन आहे. आणि यावर्षी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे आयोजित मानवी हक्क विषयावर आयोजित लघुपटांना 7 विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे. लघुपट स्पर्धेचे पुरस्कार पुढीलप्रमाणे देण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाचा लघुपट आहे किरण अरे ऑफ होप. याचं स्वरूप आहे 2 लाख रुपये. दिग्दर्शक आहे भूषण मेहरे. आणि या लघुपटातून LGBTQ समूहाच्या ट्रान्सजेंडर अधिकाऱ्यांवर प्रकाश टाकला आहे. प्रथम क्रमांकाचा लघुपट कोणता आहे? किरण अरे ऑफ होप. कोण दिग्दर्शक आहे? भूषण मेहरे. आणि याच्यामध्ये काय केलं आहे? LGBTQ समूहाच्या ट्रान्सजेंडर अधिकारांवर प्रकाश टाकला आहे. त्यानंतरचा दुसरा पुरस्कार आहे लघुपट स्पर्धेचा दुसरा पुरस्कार आहे मुख्याग्नी द क्रिमेशन या लघुपटाला मिळालेला आहे. याचं स्वरूप 1.5 लाख आहे. दिग्दर्शक आहे विभुचल राज कश्यप. आसामी भाषा लघुपटात अस्पृश्यता, जातीभेद, सामाजिक कट्टरता, जातपंचायत इत्यादीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यातलाच तिसरा पुरस्कार मिळाला आहे राईट टू फ्रीडम या लघुपटाला तिसरा क्रमांक मिळाला आहे. याचं स्वरूप 1 लाख रुपये आहे. याचं दिग्दर्शन केलं आहे नितीन सोनकर यांनी. आणि हिंदी भाषा लघुपट या लघुपटात झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांसाठी समान संधीचा प्रतिकात्मक पुरस्कार करण्यात आला आहे. असे हे 3 पुरस्कार 3 लघुपटांना मिळालेला आहे. त्यानंतरची घटना आहे रणजी ट्रॉफी 2024. रणजी ट्रॉफी क्रमांक 89वी आहे यावर्षीची. आणि याचा विजेता संघ आहे मुंबई आणि उपविजेता संघ आहे विदर्भ. मुंबई संघाने अंतिम सामन्यात 169 धावांनी ही ट्रॉफी जिंकलेली आहे. विजेता संघाला म्हणजे मुंबईला यामध्ये बक्षीस 5 कोटीचं मिळालं आहे आणि जे उपविजेता संघ आहे त्याला 3 कोटी बक्षीस मिळालेलं आहे. मुंबईने सर्वाधिक 42 वेळा रणजी अजिंक्यपदाचा मान मिळवलेला आहे. ही स्पर्धा वानखेडे स्टेडियम मुंबई येथे पार पडली. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे, सामनावीर म्हणून मुंबई संघाचा मुशीर खान हा ठरला. तर मालिकावीर हा तनुष कोटियन मुंबई संघाचाच ठरलेला आहे. अंतिम सामना 136 धावा आणि 10 सामन्यात 29 बळी घेतलेला आहे तनुष कोटियनने. रणजी ट्रॉफीबद्दल थोडक्यात माहिती बघूया आपण. भारतातील राज्यस्तरीय व विभागीय क्रिकेट संघाच्या दरम्यान होणारी प्रथम श्रेणीची क्रिकेट स्पर्धा आहे. राज्यस्तरीय आणि विभागीय स्तरीय क्रिकेट संघाच्या दरम्यान होणारी प्रथम श्रेणीची क्रिकेट स्पर्धा म्हणजे रणजी ट्रॉफी. स्पर्धा प्रकारात दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी कसोटी सामने होतात. याची सुरुवात झाली ती 1934 ते 35 पासून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय रणजित सिंहजी यांचे नाव या ट्रॉफीला देण्यात आले. यामध्ये समाविष्ट संघ आहेत 38. पहिल्यांदा ही स्पर्धा 1934-35 मध्ये मुंबई संघाने उत्तर भारत संघाला हरवून जिंकली होती. महाराष्ट्रात 3 रणजी संघ आहे. एक महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असे 3 रणजी संघ आहेत. त्यानंतरची घटना आहे विमेन्स प्रीमियर लीग 2024. विमेन्स प्रीमियर लीग ही दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा होती. याचा कालावधी होता 23 फरवरी 2024 ते 17 मार्च 2024. लीगचे सामने बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियम आणि नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे पार पडले. विमेन्स प्रीमियर लीगचे सामने कुठे पार पडले? तर चिन्नास्वामी स्टेडियम आणि अरुण जेटली स्टेडियम येथे पार पडले. कधी? 23 फरवरी ते 17 मार्च दरम्यान. ही कोणत्या नंबरची स्पर्धा होती? दुसऱ्या नंबरची.
यामध्ये विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि उपविजेता आहे दिल्ली कॅपिटल. मालिकावीर ठरली दीप्ती शर्मा आणि सामनावीर आहे सोफी मोलिनेक्स. इमर्जिंग प्लेयर आहे श्रेयंका पाटील. फेअर प्ले अवॉर्ड आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांना. पहिले वुमेन्स प्रीमियर लीगची विजेता होते मुंबई इंडियन्स. पहिल्या वुमेन्स प्रीमियर लीगची विजेता होती मुंबई इंडियन्स आणि यावेळेस होते बेंगलोर. मुंबई इंडियन लीगमध्ये एकूण 5 संघ आहे. मुंबई इंडियन्स त्याची कर्णधार आहे हरमनप्रीत कौर. दिल्ली कॅपिटलचे मेग लॅनिंग. गुजरात जायंट्सचे बेथ मुनी. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे आहे स्मृती मानधना आणि यूपी वॉरियर्सचे आलिसा हिली ही कर्णधार आहे. त्यानंतरची घटना आहे सदानंद दाते. राष्ट्रीय तपास संस्थेच्या म्हणजे NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. NIAचे प्रमुख प्रथमच मराठी अधिकाऱ्याकडे आलेले आहे. NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ज्याची स्थापना 31 डिसेंबर 2008 करण्यात आली. 31 डिसेंबर 2008 करण्यात आली. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि संस्थापक संचालक आहे राधा विनोद राजू. राष्ट्रीय तपास संस्था तथा राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण ही भारतातील अतिरेकी फुटीरवाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध घालणारी भारत सरकारने स्थापन केलेली संस्था आहे. म्हणजे जे अतिरेकी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याकरता, त्यांना प्रतिबंध घालण्याकरता भारत सरकारने ही संस्था स्थापन केली आहे. कोणती? राष्ट्रीय अन्वेषण अधिकरण म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी 2008 आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे आणि संस्थापक संचालक आहे राधा विनोद राजू. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होते आपले मार्च 2024चे चालू घडामोडीतील काही घटना ज्या मार्चमध्ये घडल्या होत्या. एप्रिल महिन्यातील घडामोडी लवकरच घेऊन येऊया. तोपर्यंत नमस्कार.